परफॉर्मन्स दिला अशा खेळाडूला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट भोई सावरे संघाचा सलामीवीर चेतन ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने 21 धावा जोडल्या आणि 1 विकेट सुद्धा संपादित केली आहे. मी सन्मान्य उमेशजी राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण द्यायचं मॅन ऑफ द मॅच. चला या आपण उमेश राऊत साहेबांच्या शुभाशय आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. येस सर मग आपण पाहतो. धन्यवाद माडे सर. आपण वळतो यावेळेस यथोचित मान सन्मान आता VIP टाईम्सवरती उपस्थित राजलक्ष्मी एंटरप्राइजेसचे आपण पाहतोय प्रॉपर रायटर सन्मान्य आनंद यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. आपण पाहतोय यावेळेस विनंती करेन समीर कदम SK शेगडेवाला आपण पाहतोय फेम सातत्याने पाहायला मिळतो आणि त्यांची शुभाशय आपण करतोय. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठी मायेची आपुलकीची उपगार यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच. राज्यलक्ष्मी आपण पाहतोय एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर राज आनंद आपण पाहतोय करताना त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण करताना बरेचसे पाहुणे आमच्या समेत जोडले गेले त्यांचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विकी वाल्मिकी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे विकीबाई या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच दरम्यान आमचे मित्र आपण पाहतो प्रेक्षकांमध्ये पंकज देखील इथे उपस्थित आहेत. पंकज आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. असला बोई सवरे टीम आपण मागे व्हा. विनंती असेल बाउंड्री लाईनच्या मागे व्हायचं आहे बघा. विनंती असेल टीम चला सहकार्य करा. थँक्यू सो मच. येस मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव इन ॲक्शन मध्ये तर फिल्डिंग करत असताना संभाजीनगर कुळगाव हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे आज. खऱ्या अर्थानं आपण कॅश प्राईजची भरमार नक्कीच पाहायला मिळणार आहे. यावेळेस फिल्डिंग करत असताना अधिक मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं एंटर झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि अधिकनी जर जेल टिपली तर विकीबाई यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. कॅश प्राईजची संधी असेल. मॅच ऑन देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल यावेळेस गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप आणि लावला मॅप. आलेला हा पहिलाच बॉल वरती सागर इरमालीचा ट्रेडमार्क दाखवणारा चौकार 4. नक्कीच त्याच दरम्यान आपण पाहतो खरं अर्थानं मुख्य व्यापीठ आईसवरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेताना असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते समाजसेवक डॅशिंग दमदार सामान्य उमेश शेट राऊत साहेब. त्याच दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहतोय देवेंद्रजी मालुसरे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार ते देखील आहेत आणि या स्पर्धेचा जरूर आनंद घेतात. एन्जॉय करतात ही स्पर्धा. धोक्याची घंटा वाजली आहे परंतु चिंता न करता यावेळेस एकही धाव मिळणार नाही आहे. त्याच दरम्यान SK चकडेवाला आपण ते देखील पाहतोय संपूर्ण या स्पर्धेचे आनंद घेतात. यश भोईर असतील संपूर्ण आज आयोजन कमिटी देखील उपस्थित आहेत. ऋतू असतील चेतन लाड त्यानंतर प्रणव देखील उपस्थित आहेत. यावेळेस फटका पुनश्च एकदा हवेमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न ओव्हर द रोप. यावेळेस काय बात आहे. यावेळेस अजून एक दमदार असं सागर इरमालीच्या बॅटमधून आलेला हा षटकार सिक्सर. कमी भरपूर मेहनत आम्हाला पूर्णपणे काळजी घेण्याचं काम सातत्याने करत असतात. पूर्णपणे लक्ष असतो त्यांचं देखील. येस कव्हरच्या दिशेने अजून एक दमदार फटका लाजवाब सागर इरमालीच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग चौकार 4.
संपूर्ण आपण ही स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने लाईव्ह ज्यांच्या वतीने पाहायला मिळतात टेनक्रिक लाईव्ह वाहिनी गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचा ब्रीथ वाक्य सातत्याने त्याच्यावरती कायम असलेली संपूर्ण टीम उपस्थित आहेत. आपण आता पाहिलं टेनक्रिक लाईव्ह वाहिनी चा विशेष आभार करावा तितकं कमी आहे, कारण की कुणालची मात्रे असते धनराजची मात्रे प्रॉपर रायटर टेनक्रिक लाईव्ह वाहिनी आणि त्याच दरम्यान त्यांची संपूर्ण टीम. तदनंतर कुणालची मात्रे असतील, तदनंतर आपण पाहिलं धनराजजी मात्रे यांच्यानंतर कोणाचा विचार केला जातो टेनक्रिक मॅनेजर म्हणून तर खऱ्या अर्थाने गोविंदवरती लक्ष केंद्रित होतं. गोविंद असतील, त्यानंतर रॉय असतील मिस्टर रॉय आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत दीपेश मात्रेला तुम्ही पाहतायत. हवी संधी आहे, सेकंड अटेम्प्ट केला, थर्ड अटेम्प्ट केला, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. ही कॅच कितपत योग्य असेल सोडलेली ते देखील पाहणं गरजेचं. मिस्टेक घडत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण की अंशुल भोसलेचा विचार केला सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये आणि चांगली बॅटिंग त्याची जरूर पाहायला मिळते. अंशुल भोसले आणि सागर इरमाली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती हेरंब होता, चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर यावेळेस 15 धावा फलकावरती एक चांगली सुरुवात बॅलन्स सामना जमेची बाजू आपण पाहतो शिरगाव संघाच्या वतीने, कारण की 15 धावा फलकावरती लागले गेलेत आणि एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय कुणाल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आला. कुणाल भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला, फिल्डर नाहीये, वन बाउन्स सीमा पार आलेला हा ब्रँडेड स्वॅग से केले स्वागत गोलंदाजाचा सागर इरमालीच्या बटमधून क्रॅकिंग चौकार. नाराजगी जरूर विकीबाई कारण आता अधिकच्या चेहऱ्यावरती येते, कारण की धावा जशा होतात तसं थोडंसं नाराज जरूर आहेत. त्यानंतर पंकज देखील थोडेसे नाराज आहेत, कारण की संघ त्यांचा इन ॲक्शन मध्ये खेळतोय. आपण पाहतोय संभाजीनगर कुळगाव संघ इन ॲक्शन मध्ये करुणेश चव्हाण आणि टीम दशरथ असेल, परंतु आज दशरथ क्या बात आहे, अजून एक धमाकेदार आलेला हा. थोडीशी आउटफील्ड इथे खराब आहे आणि नशिबाची इथे साथ मात्र मिळाले, परंतु मैदानावरती घडलंय काय थोडंसं लेझी क्रिकेट. सागर इरमालीचा जर विचार केला तर धावून जास्त रन घेत नाही, फक्त चौकार आणि षटकाराने ते धावा बनवत असतात, परंतु आता धावून देखील रन घेणं फार गरजेचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान कुणाल यावेळेस देखील लॉफ्ट केलं, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा फिल्डर नाहीये, त्याच्या अवाक्याच्या बाहेर का बॅटिंग करतोय, पूर्णपणे दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया है तो देखते किसमें कितना दम. ठोक दीजिए चौकार. तेच बघा प्रीतम आपण कुठे असाल ते या. प्रीतम ओवळे आपण कुठे असेल तर विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेट द्या. भूमिकेत आपण अधिकला पाहतोय, बराचसा अनुभव आहे आणि लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. वन फ्रॉम संभाजीनगर खुगाव, चेहऱ्यावरती स्माईल आहे. बॉल होती नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज, परंतु आपण पाहतोय डीप बॅकवर्डला फिल्डर तिथे होते आणि एकच धाव मिळेल. चिके सिंगल कंप्लीट झाली, एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल. टीम नेहा 11 जयभवानी शिरगाव संघाची टीम टोटल 36 या धावसंख्येवरती 36 ऑन बोर्ड, 36 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सागर इरमाली यावेळेस देखील ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न, नोमा स्टँडिंगला चेंडू अदळतोय. दोन फिल्डर दत्ता तिथे होते आणि त्या दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय फिल्डर हरेशला आपण पाहतोय. हे दोन्ही फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि दत्ता राठोडला देखील आपण पाहतोय. खरं आता इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतात त्यांचे मित्र आपण पाहतोय. आनंद या स्पर्धेचं खरं आता आनंद घेताना नक्कीच पाहायला मिळतात. राज्यलक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर ते देखील आहेत. धोक्याची घंटा वाजली होती, एक धाव जरूर मिळेल आणि यावेळेस एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल तब्बल 38 या धावसंख्येवरती 38 ऑन बोर्ड.
षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 38 धावा फलकावरती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, परंतु सुमितने मी तर म्हणेन चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतचा विचार केला 4 बॉल त्याने टाकलेत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता, स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतो, मिसफील्ड होते मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस नशिबाचा चौकार मिळत असताना सोने पे सुहागात. वाईट +4 मैदान पूर्णपणे 5. क्या बात आहे. 5 धावा इथे मित्र म्हणेन संजीवने देण्याचं काम केलं स्कोर कार्डला. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 43 या धावसंख्येवरती. 43 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस देखील ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. 1 बाउन्स सीमा पार आलेला हा सागर इरमालीच्या बटमधून क्लास दाखवणारा चौकार. म्हणून ज्यांची ओळख आहे आणि तेच नजाकरी डान्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आजकाल आता भरपूर एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजन, मान्यवरांचं मनोरंजन, खेळाडूंचं मनोरंजन. यावेळेस कव्हरच्या दिशेने मिड ऑफला दत्त होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतो, थोडेसे फंबल होतात. हेरम तिथे आहेत आणि बॉलला चांगलं कलेक्ट केलं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 48 या धावसंख्येवरती. 48 ऑन बोर्ड. 48 धावफलकावरती पाहायला मिळतात टीम नेहा 11 जे भवानी शिरगाव या संघाची टीम टोटल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. चला ड्रिंक्स स्टॉल आपण आतमध्ये घेऊन जायचं आहे. विनंती असेल ड्रिंक्स ब्रेक असेल, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. ओके, खेळाडूंना पाणी पोचवायचं आहे. चला एक्स्ट्रा मॅन 12th मॅन टीमचे. एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण ऐकणार आहोत सुमधीर असं संगीत और ड्युटीचे मास्टर. अजून बराच मॅच कव्हर करायचे आहेत. याच 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या धावसंख्येवरती. टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 घेऊन आलाय हरीशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 या 20 प्रगती पथावरती जरूर पाहायला मिळतोय. 4थं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे हरीश बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे. यावेळेस आपण पाहतो डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली इथे मात्र हरेशने जरूर केली आहे. पूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. समीकरणमध्ये बदलाव सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल हरेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन साइडला फाईन लेगला हा फटका आलाय आणि त्या फटक्याचा झटका लागत असताना टीम संभाजीनगर कुळगाव संघाला चौकार 4.
छोटे किलबिल वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्या स्पर्धेचा आनंद घेतात. SSD ग्रुप चषक 20-25 चे थरार पाहायला मिळतो. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ओव्हर द कव्हर्स, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. यस प्रबुद्ध आपण पाहतोय, आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आकर्षक आपण जर पाहिलं तर आणखीच कॉमेंटेटर आहेत चांगले वांगणीतील इथे उपस्थित आहेत. कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट ओव्हर द कव्हर्स ओव्हर द रोप आलेला हा सागर इरमाळीच्या बटमधून चौकार. तब्बल 49 धावा त्याच्या बाटमधून आल्यात. हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये कंप्लीट होईल का? फक्त एक धाव दूर हाफ सेंचुरी पासून. वैयक्तिक आपण पाहतोय सागर इरमाली अगदी टॉप गिअर वरती आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये SSD ग्रुप चषक 2025 मध्ये पहिला मानकरी हाफ सेंचुरीचा ठरेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल यार हरेश अवे सुंदर फक्त पॉइंट रिजनला ढकललाय आणि आपली हाफ सेंचुरी कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये नेहा 11 जय भवानी शिरगाव यांच्या वतीनं 2 धावा जरूर इथे पाहावं लागेल. मैदानावरती घडलाय काय? फलंदाज बाद असेल, अंशुल भोसलेला परतावा लागेल. धक्का लागलाय परंतु हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे सागर इरमालेची. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो सागर इरमालेसाठी. बाद टाकवायचे सागर, क्या बात आहे. 19 बॉल त्यांनी फेस केलेत आणि तब्बल 51 धावा त्याच्या बाटमधून आल्यात. लाजवाब कामगिरी करत असताना नेहा 11 भवानी शिरगाव या संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये हा हिरा आज मी तर म्हणेन नक्कीच 50 धावा दाफलकावरती 19 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 50 धावा तब्बल दाफलकावरती त्याचे नक्कीच पाहायला मिळतात. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आज मात्र पूर्णपणे यावेळेस तलवार लढत असताना टीम शिरगाव संघासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कुंदन भोसले नवीन फलंदाज झालाय. दोन्ही जुने संते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते ही पेअर. हरीश बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला ऑन साईडला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत तिथे करुणेश आणि एकच धाव मिळेल. एका धाब्यावरती संयम मानावा लागतो. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 58 या धावसंख्येवरती. 58 ऑन बोर्ड. 58 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस चौथं कंप्लीट झालंय. शेवटचं आणि अखेरचं षटक घेऊन कोण येईल ते देखील पाहणं गरजेचं राहील. हिरंबा आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 अखेरचं षटक घ्या. आज सागर इरमाले या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय का बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये. या सीझन मध्ये जर पाहिलं तर सागर इरमाली हे नाव सातत्याने प्रसिद्ध आहे. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत कुणाल तिथे आहेत. चांगली फिल्डिंग इथं जरूर पाहायला मिळते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आणि 2 धावा जरूर कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. टीम टोटल 60 या धावसंख्येवरती. 60 ऑन बोर्ड. 60 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. वैयक्तिक का बॅटिंग करतोय आज मात्र हा हिरा महत्वाच्या क्षणी नक्कीच चमकत असताना. फुलटॉस बॉल होता यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला फटका लाजवाब पाहायला मिळतो. फाईन लेगला फटका सजवण्यात आला आणि 1 बाउंस सीमा पार. अजून एक सागर इरमालीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. लाजवाब बॅटिंग करतोय पुन्हा एकदा हेरम बॉलिंग ट्रॅक वरती. धावांचा जर विचार केला एक धाव इथे ऍड करण्यात आली आणि धावफलक जम पोहोचलाय 65 ऑन बोर्ड. आज जर पाहिलं तर तब्बल 82 धावा या मैदानावरती कुठल्या गेल्यात टीम आदर्श 11 वांगणी यांच्या वतीनं. परंतु आता मात्र जर विचार केला 65 धावा धावफलकावरती आहे. 65 ऑन बोर्ड. कुंदन भोसले स्ट्राईक एंडला बॅटर. जुना संत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे सातत्याने भरपूर मॅचेस त्याने देखील आपल्या स्वतःच्या जीवावरती जिंकून दिल्या त्या टीमसाठी. तोच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कुंदन भोसलेला आपण पाहतोय. स्क्वेअरची त्या दिशेने फटका सजवायचा होता परंतु एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल
66 66 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहे. आज मात्र हिरा चमकत असताना या स्लेग बाईकच्या स्वरूपात अंपायर सांगत असताना ही धाव जरूर ऍड झाली आहे स्कोर कार्ड वरती. टीम टोटल 66 ऑन बोर्ड. पहिलं सत्र चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये लॉफ्ट केला, यावेळेस उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर जज करतात 20 शेप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची विकेट होती परंतु ती सोडत असताना इझिली आपण पाहतोय करू निश्चित होते. चुकी घडली आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 68 या धावसंख्येवरती. 68 ऑन बोर्ड. टीम टोटल नेहा 11 जे भवानी शिरगाव या संघाची. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. चुकी घडली मैदानाच्या हातामध्ये आणि एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानावरती आणि पाहावं लागेल यावेळेस इथे देखील 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानावरती आणि यावेळेस तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होईल. 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल राऊंड फिगर 70 ऑन बोर्ड आणि 71 धावांचं लक्ष, 71 धावांचं आव्हान. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो यावेळेस संभाजीनगर कुळगाव या संघाला जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 30 बॉल 71 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. चला टीम भुईसरे टीमचं कॅप्टन आणि त्याच दरम्यान आदर्श वांगणी टीमचं कॅप्टन आपण लगेच या. टॉस इथे मात्र आपण करणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या. आपले शुभाचे टॉस इथे आपण करतोय. चला आदर्श 11 वांगणे आणि त्याच दरम्यान टीम भुईसरे आपण यायचंय. चला बघा प्रबुद्ध तिथे उपस्थित आहेत. चला भोईसवरे टीमचं कॅप्टन आपण या लगेच. चला टीम भोईसवरे टीमचं कॅप्टन आपण लगेच या. बघा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. बघा लास्ट अँड फायनल कॉल आहे टीम भोईसवरे. चला आनंद आपल्याला विनंती असेल पण या आपल्या शिबाचे टॉस आपण करणार आहोत. राज्य लक्ष्मी एंटरप्राइजेसचे आपण पाहतोय प्रॉपरायटर आनंद तिथे उपस्थित आहेत आणि आनंद शेठ यांच्या शुभाचे आपण करणार आहोत टॉस. टॉस बॉक्स मध्ये चला दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. टॉस आपण तिथे करतोय जरूर. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित. एका बाजूला आदर्श 11 वांगणी आणि त्याच्या समेत आपण पाहतोय टीम भोईसवरे. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची ती असेल आणि सर दुसरा सत्र इथे चालू होतोय. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झालाय. उत्तरार्धाचा खेळ चालू होईल आणि येणारे 30 बॉल आणि 71 धावा. यावेळेस गरज असेल टीम बॅटिंग करत असताना संभाजीनगर कुळगाव या संघासाठी त्या धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच महेश धुळे सरांना. ओट यू माडे सर. थँक्यू सो मच. नाणेपैकी जिंकली टीम आदर्श 11 वांगणी संघाने आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम भोईसवरे संघाला.
धन्यवाद अनुज मोरे. बादच्या दिशेने आपण जाऊ. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतो. या सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 शानदार आणि रुबाबदार पर्व आपल्याला पाहायला मिळेल. एकाहत्तर धावांचा मान ठेवण्यात आलाय. टीम शिरगाव संघाच्या वतीनं प्रतिस्पर्धी टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघासमोर 71 धावांचं लक्ष आपण पाहतो. भलं मोठं टार्गेट चीज करायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. करुणेश आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच ऑफिशियल जास्त बल टीम मीटिंग नको. टीम शिरगाव सगळ्याला विनंती राहील की लगेचच आपण मॅचला चालू करायचे. समीर शेठ धारवे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते. करोडो के बस्ती में एक दिलदार हस्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उमेशजी राऊत या मॅचचा आनंद घेत आहेत. देवेंद्रजी बालुसरे उर्फ काजू शेठ त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू आणि जाऊया थेट बादच्या दिशेने. 71 धावांचं लक्ष. सलामीची जोडी कुणाल आणि करुणेश हे दोन खेळाडू दाखल झालेले आहेत ऑलरेडी आणि आता आपण मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. कोणत्या प्रकारचा उशीर नको कारण आपल्याला ऑलरेडी 5-5 षटकाच्या मॅचेस आपण प्रत्येक संघासाठी या ठिकाणी खेळवतोय. पहिल्या फेरीमधून त्यानंतर 5-4-3 असा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये असणार आहे. गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता लेफ्ट हँडर बॅट्समन कुणाल स्ट्रायकिंगला. गोलंदाज हेमंत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय सध्या तरी ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर ठिकाणी आपल्याला बदलापूर नगरीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. ठाणे असेल, रायगड असेल, चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटचीच आहे. तिथे तिथे आपण पाहतोय पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक कोणत्या संघाने मारला ही चर्चा. मग त्या स्पर्धेचा भारत सिरीज कोण होता, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन कोणता, या चर्चा सातत्याने रंगतायत. या मागचं कारण आहे की स्पर्धा भरपूर आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आणि आता गोलंदाज आपण पाहतोय हेमंत. एक धाव या ठिकाणी अंकित करण्यात आली आहे. गोलंदाज राऊंड विकेट. हो यावेळेस लेट कट फटका आपल्याला पाहायला मिळाला. वेट अँड वॉच क्रिकेट. करुणेश बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. पॉइंट मध्ये आलेला हा दर्जेदार चौका. शेठ धारवे यांच्या नावानं आपण पाहतोय SSD ग्रुप ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी सुद्धा भरपूर चांगला नीटनेटकं आयोजन. याही वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. समीरजी धारवे यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आहे आणि त्याला सत्यात आणण्याचं काम त्यांच्या वतीनं होतंय. आणखीन एक बॉल त्याच दिशेने ट्रॅव्हल तर झालाय. शतक्ष प्रयत्न करतात सोन्या, परंतु इथे अगदी आपण पाहतो 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे जाईल 7 या अंकावरती.
चांगली क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, 4 दिवस रंगणारी ही शृंखला. ओ या दरम्यान बाडंबाडच्या मधोमध चेंडू चाला यष्टीरक्षक कुंदन भोसले च्या हातामध्ये. तोपर्यंत या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे. कमबॅक करावं लागणार आहे कारण 71 धावा धाव फलकावरती बनवायचे टार्गेट थोडस मोठं आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर कुळगाव हे नाव कुठं छोट आहे. सलग 2 बॉल या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेत. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती पूर्णपणे थांबवलंय. मी तर म्हणेन बॅटर कुणालला, कारण त्याच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम आता गोलंदाज हेमंत करतायत. शेवटचा अंतिम बॉल. हो आणखीन एक चांगला चेंडू आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती केवळ 7 आणि ते आपण पाहतो 71 धावांची गरज असताना आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी तब्बल 64 धावांची गरज. चौसष्ट धावांची गरज अजूनही या धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता सध्या अडखळ सुरुवात बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाने केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर कुळगाव हे नाव ऐकल्यानंतर सध्या ट्रेंडिंगला असताना छाबा चित्रपट हे सगळ्यांच्या लक्षात राहील. चाळीस दिवसाचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय बागे यष्टनच्या. बॅटची लिडिंग केज होती. मागे चंद्रकांत पवार चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव. सिंगल डबलने शिरगाव संघाला काही फरक पडणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज मयूर आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. हो यावेळेस सोडवलाय ऑन साईडला क्षेत्ररक्षक. या ठिकाणी जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय आणि आता आपण पाहतो डाऊन दी बॉल येत असताना या ठिकाणी फलंदाज झाला बाद. जेल 5 रुपयानं पहिला धक्का. फलंदाज ठिकाणी पहिला बाद झाला. पहिला धक्का देण्यात आलाय. थोडीशी दयनीय अवस्था. संघ बॅकफूट वरती आहे. पॉवर प्ले मध्ये हव्या तेवढ्या धाबा जमू शकला नाहीये. दुसरा सेकंड पॉवर प्ले मध्ये आता एक सिंगल आल्यानंतर लगेचच विकेट गमावली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन करुणेश या ठिकाणी बाद झालेला आहे. न्यू बॅटर हैरंब मैदानामध्ये दाखल होतात. 71 धावांचं आव्हान आहे. हेरंब या खेळाडूला तुम्ही पाहतायत कासगाव चषकी स्पर्धा या खेळाडूने सुद्धा गाजवली होती. तोच खेळाडू हेरंबा. हो आले आले आपण पाहतोय अप्रतिम. अगदी आपण पाहतो ऑन द राईज. 6 फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथे मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. सध्या या स्पर्धेमध्ये भरपूर मोठी जिम्मेदारी आमची त्रिमूर्ती मिस्टर लाखाबाई, मिस्टर लाल्याभाई आणि मिस्टर बट्याभाई यांना तुम्ही पाहता. चर्चा आज स्पर्धेमध्ये कुठे काही कमी तर नाही ना, या बाबतीची सातत्याने ते करत असतात. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज मयूरत एक सिंगल आली, विकेट आली आणि आता आणखीन एक सिंगल या ठिकाणी ऍड होते.
हो यावेळेस बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पटकावता सरळ रेषेमध्ये खेळला होता आणि आता इथे प्रत्येक सिंगल धाव मगाशी सांगितलं सिंगल डबल ने काही फरक पडणार नाही आहे कारण 71 धावा दिल्ली अब तक बहुत दूर है टीम छत्रपति संभाजीनगर कुलगाव के लिए आहे 20 चेंडू आणि तब्बल 61 धावांची गरज आहे हो गती कमी केली आहे अगदी आपण पाहतो थोडंसं लेग कट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मयूर जाधवचा आणि अप्रतिम गोलंदाज आपण पाहतो भरपूर वेग मयूर जाधवकडे सुद्धा आहे परंतु मडिम पेसर जेव्हा जेव्हा आपल्या कोठ्यातील आपल्या भात्यातील वेगवेगळ्या दर्जाचे अगदी आपण पाहतो चेंडू हाताळण्यासाठी हाही गोलंदाज तितकाच माहीर आहे कालच्या रजनीमध्ये आपण पाहतो टॉप 5 मध्ये आमदार चषक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप जय भवानी शिरगाव याही संघाने सोडली आहे आणि आता बॉल चालला आहे लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑनला तो परत प्रत्येक सिंगल धाव पण विकेट आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने आमचा कॉमेंट बॉक्स असल्या कारणास्तव आपण एक्झॅक्टली विश्लेषण करू शकत नाही कोणत्या अँगलने चेंडू क्रिएट करतात अर्थातच आपण पाहतोय चेंडू आउट स्विंग की इन स्विंग हे सांगणं फार कठीण होतंय आणि सध्या तरी संघ थोडंसं बॅकफूटवरती आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर संघाची धावसंख्या 11 वरती आहे आणि आता विजयासाठी आपण पाहतो 18 बॉल गरज असणारे तब्बल 60 धावांची चला यानंतर विनर वर्सेस विनर सेकंड राऊंड मधून पहिला सामना होणार आहे पोपडा एरंजाड आणि चालू सामन्यातील विजेता संघ यामध्ये मॅच होणार आहे आयोजकांच्या सूचना तशा आमच्यापर्यंत पोहोचलेत आदर्श बागणी संघाला थोडंसं थांबावं लागेल आणि त्यांच्या विरोधात भुई सावरे हा सामना सेकंड राऊंड मधून सेकंड होणार आहे ओम लक्षात असू द्या 18 बॉल 60 धावांची गरज गोलंदाज आपण पाहतो सागर गिरमाळी ज्याने काल बेस्ट फिल्डरचा किताब उचललाय तोच सागर आता गोलंदाजी चांगली करतो आणि आता झेल ड्रॉप ज्या पद्धतीने गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून असते परंतु इथे या ठिकाणी सेल ड्रॉप झाला जमिनीवरती आपण पाहतोय लांड होत असताना प्रबुद्ध कांबळे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळतोय एक चांगले समालोचक आहेत सध्या वांगणी बेल्टमध्ये पूर्णपणे सर्व मॅचेस ते कव्हर करत असतात षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मध्ये गोलंदाज सागर ओ या ठिकाणी गती थोडीशी कमी केली आहे समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल दडपण आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर या मॅच मध्ये करण्यात आलाय गोलंदाज सागर येरमाळीच्या वतीनं सुरुवातीला बॅटिंग मध्ये काय प्रतिम या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला अंपायर सिग्नल लो बॉल चा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल फ्रीट जणू काय विष्णू शिंदे सर असं सांगतात की या ठिकाणी आता थोड्याच वेळात हेलिकॉप्टर लँड होणार आहे हेलिपॅड ते दाखवत आहेत अशी ऍक्शन त्यांची चालू आहे ओ या ठिकाणी आपण पाहतो बॉटम पार्टच्या मधोमध सध्या आपण पाहतो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाही आहे सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये नेटवर्क आणि पायामध्ये फुटवर्क तुम्हाला असणं गरजेचं आहे आणखीन एक डॉट बॉल कदाचित आपण पाहतो आमची विष्णू शिंदे यांची अदाकारी तुम्हाला सायंकाळी 4च्या नंतर पाहायला मिळेल फुलटॉस बॉल हा सुधारायला आहे गोलंदाज सागरच्या नावावरती 18 बॉल 60 धावांची गरज असताना पूर्णपणे संघाला बॅकफूटवरती ढकलण्याचं काम केलंय गोलंदाजांचं कौशल्य
या ठिकाणी पणाला लाभत असताना नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होते. एकही मोठा फटका मारू देत नाहीत. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम चालू आहे. संघाची धाबत संख्या फलकामध्ये 2 ने पुढे जाईल. 18 बॉलमध्ये 60 धाबांची गरज असताना समीकरणाचा पुन्हा एकदा बदललाय. 1 शॉट पंच दर्शवतात म्हणजे एकच धाव ग्राह्य धरली जाईल. दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल. या मॅचमध्ये ज्या धावा येतात त्यामध्ये सुद्धा धावा कपात केल्या जातात. म्हणजे आता समीकरण उरेल येणारे 12 बॉल आमचे मिस्टर रॉय आम्हाला सांगतील. अब तक 56 धावांची गरज. बारा बॉल आणि 56 धावांची गरज. गोलंदाज मयूर जाधव. हो सफल झालेत. संपर्क नाही आहे. सरळ बॉल एसटी रक्षक कुंदन भोसले यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. अकरा बॉल 56 धावांची गरज. ओ क्लीन बोल. फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतो डीजे मास्टरला सुद्धा विनंती करेल की 4 वाजल्यानंतर तुम्हाला गाण्यांमध्ये रंगत आणावी लागेल. कारण देवेंद्र मालुसरे आणि समीर शेठ धारवे उमेश राऊत खास करून आमचे डान्सिंग अंपायर यांचा डान्स पाहण्यासाठी मंचावरती उपस्थित आहेत. यावेळेस आपण पाहतो लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला लॉंग ऑफला मिळेल. सिंगल धाव. सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे. आणि आता पूर्णपणे संघ बॅकफुटवरती अडचणीत सापडलाय तो छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ. हो या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये शतरक्षक सज्ज आहेत आणि चेंडूला गॅदर करतात अंशुल. 2 धावा मिळतील. सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य देण्यात आलंय. जर तुम्हाला दुःखाचा डोंगर पार करायचा असेल तर मात्र मोठी हवाई सफर इथून करावी लागणार आहे. तेव्हा तुम्हाला सुखाची हिरवळ पाहायला मिळेल. इथे मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज मयूर आले. चेंडू खाली. कॉट अँड बोल. फलंदाज होईल बाद. सामन्यामध्ये उत्सुकता नाही आहे. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळत नाही आहे. सामन्यामध्ये कुठेही फाईट पाहायला मिळत नाही आहे. आणि आता सामना हा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आणखीन एक धक्का टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. गौतमी पाटील यायला वेळ लागणार नाहीये. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय. गॅप मधून जाण्याची दाट शक्यता वाटते परंतु शेवटच्या क्षणाला पॉज केलाय. चेंडूला थांबवलंय. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता अगदी आपण पाहतोय या इनिंग मध्ये एका चौकाराचा अपवाद जर वगळला ना जो बॅटिंग करत असताना करुणेशच्या बॅट मधून आला होता तिथून एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये टीम कुळगाव संघासाठी. आणि आता संघ पूर्णपणे आता मागे राहिला या मॅच मध्ये. शेवटचं षटक 51 धावांची गरज म्हणजे या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 शॉट. एक क्या हुआ.
म्हणजे 52ची गरज. शेवटचं षटक या मॅच नंतर डीजे मास्टर तुमचं आणि विष्णू शिंदे सरांचं कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे हे लक्षात असू द्या. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, शतक वेगाने आलेत, झेल ड्रॉप, परंतु आता जरी चुका घडल्या मैदानामध्ये तरी सुद्धा शिरगाव संघाला माहिती आहे सामना आमच्या बाजूने. जवळ विजयाचे दरवाजे ऑलरेडी नेहा 11 जय भवानी शिरगाव संघासाठी खुलेत. डॉट बॉल फक्त औपचारिकता आपण कंप्लीट करतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शिरगाव वर्सेस बोहोपाडा एरनसाड या दोन टीम मध्ये होणार आहे. सामना संपल्यानंतर लगेच शिरगाव टीमची कॅप्टन्सला विनंती राहील की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. बोहोपाडा एरनसाड संघाचे कॅप्टन आपण सुद्धा टॉससाठी लगेचच त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. डॉट डॉट असे दोन सलग दोन चेंडू पाहायला मिळाले. 2 धाबा आल्यानंतर आणि आता 3 टू गो. शेवटचे 3 चेंडू. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव SST ग्रुप चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्याच्याच वतीनं फलंदाज बाद झालाय. अंपायर सिग्नल OUT. आणखीन एक विकेटचं पतन. बोले ना तर विष्णू शिंदे सरांच्या अंगात गौतमी पाटील यायला वेळ लागत नाही. फुल टॉस आणि त्याच्यावरती धावा वसूल केले 4. परंतु आता हा चौकार काही कामाचा नाही. हा षटकार देखील काही कामाचा राहणार नाही. कारण भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काही कामाचा नसतो. आणि आता आपण पाहतो इथे सामना जवळ एकतर्फी आहे. फक्त आणि फक्त धावांमधील अंतर कमी केलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल या डाबातील. उशिरा सुचलेलं शहाणपण सुद्धा काही कामाचं नसतं असं म्हटलं जातं. आणि आता या ठिकाणी हा सामना गमावलाय टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघ आणि विजय संघ नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ विजय झालाय. सागर हिरमाळे यांचे फॅन फॉलोवर्स तुम्हाला पाहायला मिळतील किती आनंदी आहेत. आणि या विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि टॉस सुद्धा करणार आहोत. आता कॉम्पिटिशन विष्णू शिंदे सरांमध्ये आणि या 5 बच्चे कंपनीमध्ये असणार आहे. चला आपण देवेंद्र मालुसरे यांना विनंती करेल आपण या काजू शेठ आपल्या शुभास आपण करू टॉस. शिरगाव टीमचे कॅप्टन सागर आपण लवकरात लवकर रेडी करायचे.
चला शिरगाव टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण सागर इरमाळी या खेळाडूला आमंत्रित करू, ज्याने मात्र या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलंय. 59 धावा बनवण्यात आल्या असा सागर इरमाळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देवेंद्र माळुसरे साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायची आहे आणि टॉस सुद्धा आपण करायचं आहे. प्रबुद्ध कांबळे यांना विनंती राहील की आपण माईकशी संपर्क करा. या त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत. प्रबुद्ध कांबळे हे सुद्धा एक चांगले समालोचक आहेत आणि जेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये ते येत असतात, सातत्याने कॉमेंटर बॉक्समध्ये ते जॉईंट होतात आणि एक मन मिळावू स्वभावाचे आमचे कॉमेंटेटर आहेत प्रबुद्ध कांबळे. टीम एरंजड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय फ्रेंडशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले प्रतिस्पर्धी टीम जय भवानी नेहा 11 शिरगाव संघाला. आणि खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून